नमस्कार सगळ्यांना. माझं नाव अभिजित आनंद आहे. मी टॅक्स कन्सल्टंट आहे. नागपूर मधून मी बिलॉंग करतो बेसिकली. वर्कशॉप चॅनलच्या माध्यमातून मी सुनील कदम सरांचा मी खूप खूप आभार मानतो आणि मी ब्लू डायमंड एंटरप्रेन्योर क्लबचा पण मी आभार मानतो. ब्लू डायमंड क्लब एंटरप्रेन्योर क्लब बेसिकली नागपूर बेस्ड आमचा एक क्लब आहे. ज्या क्लबमध्ये आम्ही जे एक्झिस्टिंग बिझनेसमॅन आहेत किंवा स्टार्टअप्स आहेत त्यांना आम्ही ग्रो करायला, त्यांना बेसिक गाईडन्स आणि काउन्सिलिंग करायचं आम्ही काम करतो. वर्कशॉप चॅनलच्या माध्यमातून मी आज आपल्याला सांगू इच्छितो की जेव्हा आपण कोणत्याही आपण बिझनेसची जर आपल्याला सुरुवात करायची आहे किंवा जर आपण कोणता एक रनिंग मध्ये बिझनेस चालवतोय सध्या किंवा आपली कन्सोर्टिव्ह म्हणून जर आपल्याला सगळ्यांना मिळून जर कोणतं काम करायचंय, जर आपली अशी कोणती इच्छा आहे, तर कोणत्याही कामाला, कोणत्याही म्हणजे बिझनेसला युक्तिपूर्ण रीतीने पार पाडण्या व्यतिरिक्त आपल्याला बेसिक कोणत्या लायसन्सेसची गरज असते त्याबद्दल मी तुम्हाला सगळ्यांना मी सांगू इच्छितो. तर मित्रांनो, सगळ्यात पहिला जो अ, जेव्हा कधी पण जशी बेसिकली बिझनेसची जेव्हा सुरुवात होते, तर त्या सुरुवातीला असं असते की आपण जास्तीत जास्त लोक जे असतात ते येतं स्टुडंट असतात किंवा ते रिटायर्ड झालेले असतात किंवा ते अशा अवस्थेत असतात की त्यांनी जर आता नोकरी सोडलेली आहे आणि त्यांना स्वतःचा कोणता तरी व्यवसाय सुरू करायचा आहे. तर याच्यामध्ये कोणताही आपल्याला जेव्हा आपण सुरुवात करतो, तर न संकोच आपल्याकडे काही बेसिक लायसन्सेसची नेहमी आवश्यकता असते. त्या आवश्यकता अनुसार मी आपल्याला सांगू इच्छितो की आपण काय काय आपण लायसन्सेस आपल्याकडे असले पाहिजेत की ज्याच्या मार्फत आपण आपल्या कामाला आपण पार पाडू शकतो. आपण आपल्या बेसिक लायसन्सेस बद्दल आपण सुरुवात करू शकतो. तो स्टार्टिंग फ्रॉम स्क्रॅच जेव्हा आपल्याला जर सुरुवात करायची आहे, तर आपल्याकडे काय काय असलं पाहिजे आणि सुरुवात कुठनं करायची. तर याच्यातनं मी तुम्हाला सांगू इच्छितो की जर का आपण घरून काम करतोय किंवा जर आपल्याकडे स्वतःचं ऑफिस आहे किंवा ऑफिस नाही पण आहे किंवा जर आपण एखाद्या रेंटेड जागेवर आपण राहतो स्वतःहून, आपलं स्वतःचं घर नाही, आपण भाड्याने राहतो आणि तिथनंही जर आपल्याला कोणत्या बिझनेसची सुरुवात करायची आहे, तर अशा कोणत्याही कामाच्या मार्फत आपण आपला बिझनेस सुरू करू शकतो. खास करून महाराष्ट्रामध्ये आपल्यासाठी खूप सारे बेसिक लायसन्सेसच्या आपल्याकडे संधी अवेलेबल आहे, ज्याला काढून आपण आपल्या बिझनेसची सुरुवात करू शकतो. त्यातला जो सगळ्यात पहिला जो प्रकार आहे बेसिकली त्याला म्हणतात गुमास्ता. तर गुमास्ता हा शब्द आपण खूपदा आपण ऐकलेला असेल. त्याला इंग्लिशमध्ये शॉप अँड एस्टॅब्लिशमेंट ऍक्टच्या तहत बनलेलं जे लायसन्स असते त्याला आपण शॉप ऍक्ट लायसन्स म्हणतो बेसिकली गुमास्ता. तर जो पहिला जो लायसन्स आहे गुमास्ता, तो सगळ्यांसाठी का बरं गरजेचा आहे? तो यासाठी गरजेचा आहे की गुमास्ता बेसिकली आपल्याला रेकॉग्निशन देतो की आपण एक बिझनेस पर्सन आहोत, आपण एक बिझनेसमॅन आहोत, आपण एक बिझनेस वुमन आहोत आणि आपला एक संधिवत आपलं एक काम आहे, ज्या कामाला आपण एक पर्टिक्युलर जागेतून आपण करतो. तर गुमास्ता एक एक अशा प्रकारचं एक सर्टिफिकेट आहे, एक अशा प्रकारचं एक बिझनेस प्रूफ आहे, ज्याच्यामध्ये आपल्याला ज्याच्यामधून आपण लोकांना हे सांगतो, आपण हे माहिती करून देतो सरकारला, गव्हर्नमेंटला, की माझं एक फलाना नाव आहे आणि मी या फलाना जागेतून मी हा आपला कोणताही आपला म्हणजे मी व्यवसाय करतोय. त्यासाठी आपल्याला गुमास्ता गरजेचा आहे बेसिकली, है ना? तर त्याच्यामध्ये जर आपल्याला ही जी पीपीटी सुरू आहे याच्यामध्ये आपण पाहू शकता. गुमास्ता कोणाला ऍप्लिकेबल होते? गुमास्ता बेसिकली ऍप्लिकेबल होते पूर्ण प्रकारचे जेवढेही मॅन्युफॅक्चरर आहेत. जर आपण ट्रेडिंग करतो तर आपण ट्रेडर आहेत, होलसेल म्हणा किंवा रिटेल ट्रेड म्हणा. जर आपण ई कॉमर्स ऑपरेटर आहोत, जेणेकरून जर आपल्याला आपलं कोणतं सामान आहे, कोणती सर्व्हिस आहे, जर आपल्याला ऑनलाईन विकायची आहे ना, तर त्या केसमध्ये आपल्याला ई कॉमर्स ऑपरेटर म्हटलं जाईल, है ना. आपण कोणत्याही प्रकारचे सर्व्हिस प्रोव्हायडर आहोत, जसं मी पण एक सर्व्हिस प्रोव्हायडर आहोत, मी एक टॅक्स कन्सल्टंट आहे. तर मी झालं किंवा जर का मी कोणता प्रॅक्टिसिंग प्रोफेशनल आहे, मी ऍडव्होकेट आहे, मी आर्किटेक्ट आहे, मी लॉयर आहे, मी डॉक्टर आहे, मी सीए आहे, मी कॉस्ट अकाउंटंट आहे, है ना. किंवा जर का माझा कोणता एखादा एनजीओ आहे, जर मी एखादी नॉन प्रॉफिट ऑर्गनायझेशन आहे किंवा जर माझी कंपनी जरी असो, प्रायव्हेट लिमिटेड म्हणा, पब्लिक लिमिटेड म्हणा, की माझी पार्टनरशिप फॉर्म आहे. ह्या सगळ्या प्रकारचे जेवढेही आपल्याला बिझनेस फॉर्म्स माहित आहेत, त्या सगळ्या प्रत्येक बिझनेसला गुमास्ता अप्लाय होतो. आणि त्यालाच आपण इस्टॅब्लिशमेंट म्हणतो. शॉप म्हणजे आपलं दुकान झालं, इस्टॅब्लिशमेंट म्हणजे आपलं दुकाना आपलं काम, आपलं बिझनेस. तर या मार्फत जेही आपल्याला जे काही काम करायला लागते, तर त्या कामामध्ये आपल्याला गुमास्ता खूप गरजेचं असते. तर बेसिकली गुमास्ता कोणी बनवायचा? ज्या व्यक्तीकडे जर स्वतःच तो काम सुरू करत आहे, तर त्या
कामासाठी जर त्याच्याकडे लेबर 10 पेक्षा कमी आहे, तरी त्याला गुमास्ता लागू होणार. आणि जर 10 पेक्षा जास्त लेबर आहे, तर मग त्याचं व्हेरिफिकेशन होते आणि त्या व्हेरिफिकेशनच्या बेसिसवर त्याला गुमास्ता लायसन्स दिले जाते. तर हे लायसन्स जे आहे गुमास्त्याचं, याला आपल्याला अप्लाय करायचं आहे आणि अप्लाय करून आपल्याला संधिवत आपल्या बिझनेसची सुरुवातच इथनं करायची आहे. जर आपण एक असे बिझनेसमॅन आहात ज्यांनी काम सुरू केलेलं आहे पण त्यांच्याकडे गुमास्ता नाहीये, तर आपण बनवलं पाहिजे का? हो, बिलकुल बनवलं पाहिजे. अक्षरशः असं असू शकते की हे जे आपण जेवढे आपण रसिक जे लोक आपण हा व्हिडिओ बघत आहे, तर आपला एक्झिस्टिंग मध्ये बिझनेस असेल पण आपण गुमास्ता आजपर्यंत काढलाच नाही. तर तरी पण तुम्ही काय करू शकता, आताही वेळ झालेली नाहीये. यू कॅन इझिली डू इट. खूप सोपी काम आहे एकदम गुमास्ता बनवणे. आपल्या जवळपासच्या जिल्ह्यात किंवा आपल्या तालुक्यात किंवा आपल्या गावात जवळपास कुठेही जर कोणतं असं माहिती केंद्र असेल, तर तिथे जाऊन आपण माहिती काढू शकता आणि तिथनं आपल्याला बेसिक काय काय लायसन्स आणि डॉक्युमेंट हवे आपल्याला बेसिकली माहित पडत असेल. मी तुम्हाला शॉर्टमध्ये एक सांगू शकतो की गुमास्ता बनवण्यासाठी बेसिकली काय काय गरजेचं असते. तर 3 ते 4 प्रकारचे डॉक्युमेंट असतात जे कंपल्सरी लागतात महाराष्ट्रात जर आपल्याला काम करायचं आहे. सगळ्यात पहिले तर एक छोटासा पासपोर्ट फोटो. त्यानंतर आपलं जिथे आपण दुकान किंवा आपण आपला बिझनेस लावतोय, तर तिथे आपल्याला एक छोटासा बोर्ड बनवून लावायचा आहे. बोर्डचा असं काही साईज नेमका आहे नाही. 2x4, 2x5, 2x2 किंवा 2x1 तुम्ही बोर्ड लावू शकता छोटा. त्या बोर्डावर काय असलं पाहिजे, तुमच्या बिझनेसचं प्रॉपर नाव असलं पाहिजे. तुम्ही एंटरप्राइजेस लिहा, फर्म लिहा, असोसिएट लिहा किंवा ट्रेडर लिहा, काही पण तुम्ही लिहू शकता. नाव इंग्लिश आणि मराठीमध्ये असलं पाहिजे. हे एक कंपल्शन आहे. हे जे लायसन्स जर आपल्याला बनवायचं आहे, तर याच्यासाठी आपल्याकडे डॉक्युमेंट कोणते हवे आहेत? स्वतःचा पासपोर्ट फोटो, पॅन कार्ड, आधार कार्ड. हे झालं आपलं केवायसी म्हणजे बेसिक आपलं आयडेंटिटी प्रूफ. त्यानंतर आपल्याला पाहिजे बिझनेस प्रूफ. बिझनेस प्रूफ म्हणजे काय, की आपण कोणत्या प्रकारचं काम करतो त्याच्यामध्ये आपल्याला गुमास्त्यामध्ये मेन्शन करायला लागते की हा माझा धंद्याचा स्वरूप आहे, की बाबा मी कोणता ट्रेडर आहे, मी मॅन्युफॅक्चरर आहे, मी फलाना इंडस्ट्रीमध्ये काम करतो, माझं चहाचं दुकान आहे, माझं कोणतं हॉटेल आहे किंवा मी कोणतं ट्रेडिंग करतो ऍग्रिकल्चरल गुड्समध्ये किंवा माझं कोणतं टीव्ही आणि फ्रीज द्यायचं मला विकायचं माझं दुकान आहे, माझ्याकडे डीलरशिप आहे कोणती, किंवा जर मी एक सर्व्हिस प्रोव्हायडर आहे तर मला त्याच्यामध्ये सर्व्हिस बद्दल लिहायचं आहे की मी माझं बेसिकली माझं इव्हेंटवालं काम आहे किंवा मी प्रॅक्टिस करतो, मी टॅक्सची प्रॅक्टिस करतो किंवा मी डॉक्टर आहे, माझी ओपीडी आहे, मेडिकल स्टोअर आहे, म्हणजे अनेक आहे ना. तर एक्सेट्रा एक्सेट्रा म्हणजे इतके सगळे माझे जेवढे काही बिझनेस असतील मला त्याच्यामध्ये मेन्शन करावं लागेल. जर माझे मल्टिपल बिझनेस आहे तर मला मल्टिपल गुमास्ता बनवावा लागेल की एकच बनवावा लागेल? नाही. तर मल्टिपल बिझनेस आहे तर मल्टिपल गुमास्ता बनवावा लागेल. एका बिझनेसमॅनसाठी कायदाच असा आहे की जेवढे तुमचे बिझनेस असतील तेवढे जास्त तुम्हाला गुमास्ते बनवावे लागतील. कारण की प्रत्येक बिझनेसला एक सेपरेट लायसन्स असावाच, असा कायदा आहे. ठीक आहे. त्या व्यतिरिक्त ज्या जागेवरनं आपण काम करतोय, तर ती जागा वापर असल्यासाठी आपल्याकडे जर स्वतःच्या घरची जागा असली, तर मग आई-वडिलांच्याकडून आपल्याला संमती घ्यायची गरज नाही. आपण बेसिक आपल्या घरचं लाईट बिल आणि टॅक्स पावती लावून पण आपण आपल्या बिझनेसचा ऍड्रेस प्रूफ आपण देऊ शकतो. जर का आपण किरायाने राहतो तर आपण आपलं किरायापत्र त्याच्यामध्ये लावू शकतो. जर नसेल तर मग आपण बनवून घ्यावा. किरायापत्र बनवणे खूप सोपी काम आहे आजच्या तारखेत आणि त्यामार्फत आपण आपला रेंट एग्रीमेंट किंवा घरचं लाईट बिल आणि टॅक्स पावती, आपलं केवायसी आणि आपला पासपोर्ट फोटो हे सगळे डॉक्युमेंट अटॅच करून आपण आपलं गुमास्ता बनवू शकतो. जर तुम्हाला हे काम स्वतःहून करायचं आहे तर त्याच्यासाठी पण मी तुम्हाला सांगू इच्छितो. महाराष्ट्र सरकारचं आपले सरकार नावाचं पोर्टल आहे बेसिकली. तर आपले सरकार या पोर्टलमध्ये आपण आपल्या आधार कार्डच्या बेसिसवर आपण तिथे रजिस्ट्रेशन करू शकतो. तिथे प्रत्येक वेगळ्या वेगळ्या प्रकारचे डिपार्टमेंट्स आहेत ज्याच्यामधनं आपल्याला लायसन्स मिळते. तर तिथे बेसिकली लेबर डिपार्टमेंट आहे. तिथलं आपल्याला लिंक सिलेक्ट करायची आहे आणि लेबर डिपार्टमेंटच्या आतमधून आपल्याला शॉप ऍक्ट लायसन्सची आपल्याला म्हणजे कॉपी जी आहे ती रजिस्टर करता येणार. त्याच्यासाठी फीस पण खूप जास्त नाही, एकदम सिंपल, मात्र 30 रुपये फीस आहे त्याच्यासाठी. तेवढी अप्लाय करून आपण स्वतः गुमास्ता बनवू शकतो किंवा आपण बनवून घेऊ शकतो. तर मित्रांनो, आपण पहिल्या संक्षिप्तमध्ये आपण हे समजलो की कसल्याही प्रकारचा आपला व्यवसाय असो महाराष्ट्रात, जर का तो ट्रेडरशिप असो किंवा मॅन्युफॅक्चरिंग आहे की ई कॉमर्स आहे की सर्व्हिस प्रोव्हायडर आहे, जर का आपली स्वतःची गाडी आहे आणि आपण गाडी लोकांना भाड्याने देतो आपल्या, तर तो पण सर्व्हिस प्रोव्हायडरच म्हटलं जाईल त्याला. तर सर्व्हिस प्रोव्हायडरच्या केसमध्ये पण आपण गुमास्ता आपल्याला बनवणं कंपल्शन आहे. नाही बनवलं तर काय होणार असा पण प्रश्न काही लोकांच्या मनात होतो. तसा तर होणार काही नाही. पण जर तुमच्याकडे गुमास्ता नसेल तर मग कोणतीही बिझनेस रिलेटेड जे काही तुमची कधी समोर चालून कोणती संधी येणार किंवा गव्हर्नमेंटची कोणती स्कीम येणार ज्याच्यामध्ये तुम्हाला जर फायदा घ्यायचा आहे किंवा जर तुम्हाला काही लोन घ्यायचं आहे, तर त्या सगळ्या कामामध्ये तुम्हाला प्रॉब्लेम येणार.
जर तुमच्याकडे गुमास्ता बनलेला आहे, तुम्ही त्याच्यामध्ये प्रॉपर आपला बिझनेस केव्हापासून सुरू झाला त्याची तारीख आपण मेन्शन करा. जर आपण नाही मेन्शन केली, गुमास्ता नाही बनवला, तर हा एक मेजर आपल्याला लॉस होणार, की आपल्याला कोणत्याही संधीमध्ये आपल्याला लवकर मग मौका नाही मिळणार. तर ही एक म्हणजे मेन नेमकी एक गोष्ट आहे की ज्याच्यासाठी गुमास्ता तर ऑब्व्हियसली कंपल्सरी आहेच आहे. ठीक आहे. तर पहिला आपण जसं आपण समजलो आता की गुमास्ता कोणाला बनवावा लागतो आणि कोणाला ऍप्लिकेबल असतो. त्याचसोबत मी सांगू इच्छितो की जे आपले सरकारचे पोर्टल आहे महाराष्ट्र गव्हर्नमेंटचे, त्याची मी आपल्याला एक लिंक मी या व्हिडिओमध्ये जर आपल्याला दिसत असेल सीसीटीव्ही याच्यामध्ये पीपीटीमध्ये मी मेन्शन केलेली आहे. आपले सरकार .gov.in या नावाने गव्हर्नमेंटचं पोर्टल आहे आणि त्या पोर्टलवर जर आपण गेले तर जवळपास 13 प्रकारचे असे डिपार्टमेंट आहेत. त्या डिपार्टमेंटमधनं आपण वेगळ्या प्रकारचे आपण लायसन्सेस आपण ऑप्ट करू शकतो. तर हे आपल्याला कोणतं लायसन्स लागू होणार हे आपल्याला माहित कसं पडणार, त्याच्यासाठी आपण त्याच्या जे सेक्शन आहे त्याच्यामध्ये सर्व्हिसेस ऑफर्ड जे आपल्या सरकारचं आहे त्याच्यामध्ये जाऊन प्रत्येक डिपार्टमेंटचं नाव वाचून आपण समजू शकतो. एक उदाहरणार्थ, जर आपल्यातला कोणता एक व्ह्युअर जर आपलं कॉन्ट्रॅक्टरशिपचं जर आपलं काम आहे, जर का आपण लेबर प्रोव्हाइड करतो, तर आपल्याला हे माहित असलं पाहिजे की गुमास्त्या व्यतिरिक्त लेबर डिपार्टमेंट आपल्याला लेबर लायसन्स पण सेपरेटली इश्यू करते. आणि त्याचं लॉजिक असं आहे की कोणत्या प्रत्येक इस्टॅब्लिशमेंटमध्ये जिथे तुम्ही प्रोव्हाइड केलेले लेबर जर काम करत आहे कोणत्या समोरच्या व्यक्तीसाठी, तर तो आणि तुम्ही दोघं मिळून एक सोबत अप्लाय करा आणि त्याच्यामध्ये दाखवा की हे पर्टिक्युलरली हे लेबर आहे जे फुल टाइम एम्प्लॉयमेंट मध्ये नाही आहे, हे लोक टेम्पररी लेबर आणलेले आहे कॉन्ट्रॅक्टसाठी, हे सगळे एस्टॅब्लिशमेंट मध्ये काम करतात, तर याच्यासाठी पण लेबर लायसन्स मिळते. तर बेसिकली लेबर लायसन्सचा हाच प्रकार आहे की जिथे जर तुमचे कोणते जर लेबर अप्लाय म्हणजे तुम्ही अप्लाय केलेलं आहे कॉन्ट्रॅक्ट आणि जर तुम्ही काम करताय तर सेपरेट त्या जागेसाठी पण तुम्हाला लायसन्स काढावा लागतो. ही गोष्ट सहसा लवकर आपल्याला माहित तेव्हापर्यंत नाही पडत जेव्हापर्यंत आपण कोणाच्या संधिवात आपण जेव्हा विचारपूस नाही करणार आहे ना. आणि जर काय उद्या चालून जर कोणता जसा हादसा झाला तर त्या केसमध्ये मग हे नेहमी चेक केलं जाते की बाबा ज्या कोणत्या व्यक्तीचे लेबर काम करत आहे त्याच्याकडे प्रॉपर लायसन्स आहे की नाही आहे ना. तर अक्षरशः आपण पण माझी ही म्हणजे रिक्वेस्ट आहे की आपण आपल्या सरकार पोर्टलला जावे. तिथे इंग्लिश आणि मराठी दोन्ही भाषेमध्ये वेबसाईट अवेलेबल आहे. तिथे प्रत्येक वेगवेगळे डिपार्टमेंट आहे त्याच्यामध्ये आपण चेक करू शकतो. तिथे महसूल विभाग आहे, त्याच्यानंतर लेबर डिपार्टमेंट आहे, त्याच्यानंतर वेट अँड मेजरमेंट डिपार्टमेंट आहे, किराणा कंट्रोलसाठी जर आपल्याला लायसन्स किंवा पेट्रोल पंपसाठी जर आपल्याला अप्लाय करायचं आहे तर ते पण आपण तिथून बेसिकली लायसन्स अप्लाय करून आपण पाहू शकता. त्याच्यानंतर तिथे बेसिकली इंडस्ट्रीज डिपार्टमेंट आहे, फॅक्टरीज डिपार्टमेंट आहे, अर्बन डेव्हलपमेंट डिपार्टमेंट आहे. वेगवेगळ्या प्रकारचे कोणत्या माणसाला कोणत्या व्यवसायाला कोणता लायसन्स लागू होतो तिथे संक्षिप्तमध्ये खूप छान याच्या रीतीने त्याच्यामध्ये मेन्शन केलेलं आहे. तर तिथनं जाऊन आपण प्रॉपरली हे सगळं आपण माहिती घेऊ शकता, आपण पाहू शकता आपल्या सरकार पोर्टलमधनं. तर हे आपल्याला आता क्लिअर झालं. सगळ्यात पहिले आपल्याला गुमास्ता बनवलेलं म्हणजे एकदम गरजेचं आहे. ठीक आहे. तर यास आपण लक्ष द्यावे. नाव सेकंड एक सगळ्यात इम्पॉर्टंट लायसन्स कोणतं आहे आपल्याकडे. सेकंड जे सगळ्यात इम्पॉर्टंट लायसन्स आहे ते आहे उद्योग, ज्याला उद्योग आधार म्हणतात. उद्योग आधार बनवायसाठी आपल्याला कोणती फीस द्यावी लागते का? नाही, फ्री ऑफ कॉस्ट आपण बनवू शकतो. कोणतं जर गव्हर्नमेंटचं आपल्या सरकार जर मंडळीचं पोर्टल किंवा असं कोणतं सेंटर असेल तिथनं आपण बनवू शकता, किंवा आम्ही आमच्या क्लबच्या मार्फत पण आपल्याला म्हणजे मी व्हिडिओच्या एंडमध्ये सांगणार की आपण हे सगळे लायसन्स कसे बनवू शकतो इझिली. तर बेसिकली दुसरं जे एक इम्पॉर्टंट लायसन्स आहे ते आहे उद्योग आधार, ज्याला उद्यम म्हणतात. उद्योग आधार का बरं? बेसिकली उद्यम जे लायसन्स आहे त्याचं कारण असं आहे की गव्हर्नमेंटनी जे MSME ऍक्ट मार्फत जेवढेही आपल्या भारतातील मॅन्युफॅक्चरिंग, सर्व्हिस प्रोव्हायडर किंवा ट्रेडर किंवा कोणते ई कॉमर्स ऑपरेटर जे कोणी व्यवसाय करत असतील तर त्यांची गव्हर्नमेंटने स्वतःहून एक डायरेक्टरी बनवलेली आहे आणि त्या डायरेक्टरी थ्रू गव्हर्नमेंटला माहित पडते की आपण कोणता उद्योग करता है ना. कारण की जेव्हा आपण गुमास्ता बनवतो तर त्याच्यामध्ये काय असते ती माहिती फक्त स्टेट गव्हर्नमेंटकडे असते, सेंट्रलकडे सहसा आपण लवकर एकदम सांगत नाहीत किंवा सेंट्रलला डायरेक्टली माहित नाही पडत. तर उद्यम एक हा असा प्रकारचा लायसन्स आहे ज्याच्यामध्ये आपल्याला एकदम इझिली समजून येते की आपण गव्हर्नमेंटला हे सांगू शकतो की आपल्याकडे इन्फ्रास्ट्रक्चर किती अवेलेबल आहे, किती पर्सन आपल्याकडे काम करतात, आपला व्यवसाय कुठनं सुरू आपण केला होता, आपल्याकडे प्लांट आहे, फॅक्टरी आहे की आपण घरच्या लोकेशननी काम करतो, आणि आपण नंबर ऑफ सर्व्हिसेस कोणत्या आपण ऑफर करतो. तर या प्रकारे आपण आपलं उद्यम लायसन्स आपण बनवलेलं बिलकुल गरजेचं आहे. उद्यमला उद्योग आधार पण म्हणतात पुष्कळ लोक है ना.
तर उद्योग आधार किंवा उद्यम बेसिकली एकच झालं दोन्ही रीतीने जर आपण असं पाहाल तर उद्यमची गरज का बरं? तर उद्यम बेसिकली एक असा लायसन्स आहे ज्याच्यामध्ये आपली सेंट्रल गव्हर्नमेंटकडे पूर्णपणे नोंद होऊन जाते की मी व्यक्ती आहे, हा माझा फलाना बिझनेस आहे, हे माझे मल्टिपल पार्टनर आहेत आणि आधी माझे एवढे एवढे वेगळ्या वेगळ्या प्रकारचे माझे व्यवसाय आहेत. तर बेसिकली उद्यम जसं आपण आता गुमास्त्याबद्दल आपण माहिती घेत होतो, तर त्याच्यामध्ये गुमास्त्यामध्ये आणि उद्यममध्ये एक डिफरन्स काय नेचर ऑफ बिझनेसचा, की गुमास्ता जेवढे बिझनेस असतील तेवढे जास्त गुमावे बनवावे लागतील. जर माझे 3 बिझनेस आहेत तर मला 3 गुमास्ते बनवावे लागतील. पण जर का मला उद्यम बनवायची जेव्हा गोष्ट येते, तर उद्यममध्ये ऑप्शन असते की मी पूर्ण माझे मल्टिपल बिझनेस एका सिंगल लायसन्समध्ये मी मेन्शन करू शकतो. यासाठी मला उद्यम खूप जास्त कारणीभूत म्हणजे पडते की मी आपल्या बिझनेसची प्रेझेंटेबिलिटी सेंट्रल गव्हर्नमेंट थ्रू पण अजून चांगल्याने मी सांगू शकतो. हा फायदा झाला जेणेकरून उद्यमचा. तर दुसरं जे बेसिक लायसन्स आहे जे आपल्याकडे असलं पाहिजे कोणत्याही बिझनेसला जर आपल्याला सुरुवात करायची आहे किंवा जर आपला एक्झिस्टिंग बिझनेस असेल आणि आपण आतापर्यंत जर नाही बनवलं असेल तर उद्यम खूप जास्त कंपल्सरी लायसन्स आहे, हे असलंच पाहिजे. उद्यमच्या मार्फत आपल्याला नुकसान काय? काहीच नुकसान नाही. अच्छा, फायदे कोणते आहेत? मी फायदे एक 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 करून मी सांगू शकतो. पहिला फायदा हा आहे की आपली एक नोंद होऊन जाईल सरकारकडे की आपला हा फलाना बिझनेस आहे. दुसरा फायदा आहे की आपल्या बिझनेसची नोंद सोबत आपण कोणत्याही गव्हर्नमेंट स्कीम मध्ये आपण बेनिफिट घेऊ शकतो. जर का आपण कोणत्या पर्टिक्युलर सेक्टरमध्ये जर आपण काम करतोय आणि आपण आपल्या उद्यममध्ये आपल्या नेचर ऑफ बिझनेस जर आपण मेन्शन केलेला आहे, तर या मार्फत सरकारला माहित पडते की आपण कोणत्या पर्टिक्युलर आपण डिपार्टमेंटमध्ये आपण कोणत्या फील्डमध्ये आपण काम करतो आणि त्या हिशोबाने सरकार मग तो एक डेटाबेस जमा करून त्या पर्टिक्युलर सेक्टरसाठी सरकार कोणती स्कीम घेते. हा एक फायदा आहे की आपण जेणेकरून जर प्रॉपरली रजिस्टर केलं तर सरकारला आपण माहिती देतो आणि आपल्यासाठी अजून नवीन स्कीम्स डेव्हलप होतात. तिसरी सगळ्यात महत्वाची गोष्ट मी आपल्याला सांगतो, की आपल्या म्हणजे सोसायटीमध्ये पुष्कळदा असं या गोष्टीचं चलन असतात आणि मॅक्सिमम लोक प्रॉब्लेम फेस करतात, की उद्यममुळे तिसरा सगळ्यात इम्पॉर्टंट फायदा कोणता? फायदा असा आहे की उद्यम बेसिकली MSME मीडियम अँड स्मॉल एंटरप्राइज ऍक्ट जे आहे गव्हर्नमेंटचं त्या तहत बनलेलं एक रजिस्ट्रेशन लायसन्स आहे. तर या लायसन्सच्या मार्फत जर आपण एक बिझनेसमॅन आहोत आणि जर आपल्याला कोणत्याही व्यक्तीसोबत बिझनेस रिलेटेड जर कोणता तंटा आहे, जर कोणती प्रॉब्लेम आहे, जर आपण कोणत्या व्यक्तीसाठी काम केलेलं आहे, जर त्याच्याकडे आपले पैसे अडकलेले आहेत, त्यांनी आपल्याला आपल्या पेमेंटचं भुगतान पूर्ण केलेलं नाही आहे, आपल्याला कामामध्ये अडवतोय किंवा कोणत्याही प्रकारचा आपला ग्रीव्हियन्स आहे, तर हे सहसा केव्हा होते की जर कोणत्याही बिझनेसमॅनकडे कोणत्याही प्रकारचं जेव्हा लायसन्स नसते आणि तो जर कॅशमध्ये काम करत असेल किंवा कोणताही व्यवसाय फक्त तोंडी एकदम म्हणजे शब्दाच्या भरोश्यावर जुबान के भरोसे जिसको बोलते हैं, जर असा कोणी व्यवसाय करत असेल तर त्या व्यक्तीला कोणत्याही ग्रीव्हियन्सच्या केसमध्ये लवकर सोल्युशन मिळत नाही. तो कुठेही गेला, कोणाकडे पण गेला तर त्याला मग पूर्ण कागद सगळे प्रूव्ह करावे लागतात. त्या केसमध्ये उद्यम तुमच्या कामी कसं येते मी हे सांगतो. गव्हर्नमेंटनी MSME समाधान नावाचं एक पोर्टल बनवलेलं आहे. मी PPT मध्ये लिंक अवेलेबल आहे MSME समाधान पोर्टलची. MSME समाधान पोर्टलमध्ये कोणताही मॅन्युफॅक्चरर, कोणताही सर्व्हिस प्रोव्हायडर आणि कोणत्याही प्रकारचा अन्य ई-कॉमर्स जसा ऑपरेटर आहे, बिझनेसमॅन आहे, तो आपली कंप्लेंट रजिस्टर करू शकतो. कशी रजिस्टर करू शकतो? बेसिकली की जर कोणता बिझनेस आहे ज्याच्यासोबत आपण काम केलेलं आहे, आपण कोणते त्याला गुड्स विकलेले आहे किंवा जर आपण काही जॉब वर्क केलेला आहे किंवा आपण कोणती सर्व्हिस प्रोव्हाइड केलेली आहे आणि जर आपला काही रिटर्न कॉन्ट्रॅक्ट होता, तरी पण समोरचा व्यक्ती कोणत्या ना कोणत्या बहाण्याने आपल्या कामाला अडवतोय, आपल्याला नुकसान देतोय, आपल्याला आपल्या पैशाची भरपाई नाही देतोय, तर आपण त्या MSME समाधान पोर्टलवर जाऊन त्या प्रत्येकी समोरच्या व्यक्तीबद्दल आपण कंप्लेंट रजिस्टर करू शकतो. ते कंप्लेंट रजिस्टर करण्यासाठी आपल्याकडे उद्यम लायसन्स असणे एकदम कंपल्सरी आहे. त्या लायसन्सच्या बेसिसवर आपण आपली कंप्लेंट रजिस्टर करू, समोरच्या सोबत काय वादविवाद झाला ते आपण टाकू आणि मग MSMEचे एक सेपरेट कोर्ट असतं. प्रत्येक जिल्ह्यामध्ये जरी तालुक्यात नाही तर जिल्ह्यात किंवा एखाद्या रिजनमध्ये ते कोर्ट असतं, तर त्या कोर्टामध्ये त्या व्यक्तीला हजर राहावं लागते आणि तिथे त्याला सांगावं लागते की तो तुमच्या सोबत तंटा का बरं करतोय, तो तुम्हाला पैशाचं पेमेंट का नाही करतोय, तुम्ही सगळं काही बरोबर केलंय तरी जर तो पेमेंट नाही करताय तर मग त्याच्यावरती समोरच्या व्यक्तीवरती कारवाई केली जाईल. हे सगळ्यात मोठं आपल्याकडे सरकारने घेतलेल्या उपक्रमाची सगळ्यात चांगली ही गोष्ट आहे की कोणता नवीन माणूस जर बिझनेसमध्ये आला तर त्याच्या बेसिकली त्याची फसवणूक होता कामा नये, म्हणून त्याच्यासाठी उद्यम पोर्टल थ्रू MSME समाधान जे एक पोर्टल आहे त्यातनं आपल्याला
एक समाधान एक आपल्याकडे अवेलेबल आहे की आपण कोणाचीही आपण कंप्लेंट करू शकतो. तर हा तिसरा सगळ्यात मोठा फायदा आहे जर आपण उद्यम लायसन्स बनवतो तर. तर मित्रांनो आपल्याला आता समजून आलं जसे हे 3 बेसिक लायसन्सेस आहेत. तर यासाठी आपल्याला म्हणजे बिलकुल एकदम रेडी राहायचं आहे. हे डॉक्युमेंट आपल्याकडे बिलकुलच असावे आणि वर्कशॉप आणि बीईसीच्या माध्यमातून मी सांगू इच्छितो जर आपल्याला अशा कोणत्या लायसन्स बद्दल मदत हवी आहे तर आम्ही तुमच्यासाठी अवेलेबल आहोत. ते कसं करायचं ते काम आणि ते लायसन्स कसे बनवायचे की नाही बनवायचे किंवा त्याच्यामध्ये कोणता चेंज करायचा आहे का मी व्हिडिओच्या एंडमध्ये तुम्हाला सांगेन. ठीक आहे. तर आपण आतापर्यंत आपण 2 लायसन्स परस्पर बद्दल आपण शिकलोय. जर कोणतं नवीन काम करतो म्हटलं, मी एक तुम्हाला एक अनुभव सांगतो. तर मार्केटमध्ये जेवढे नवीन लोक येतात त्या नवीन लोकांसोबत जर कोणाला छळ करायचा आहे किंवा त्या नवीन लोकांना जर काम करून त्यांच्याकडून घेणे आणि मग त्यांना पेमेंट नाही करायचं आहे, असे खूप सारे प्रकार होत राहतात. ठीक आहे. तर त्याच प्रकारे आपण स्वतःचं प्रोटेक्शन कसं करू शकतो? तर त्या प्रोटेक्शनसाठी 2 ते 3 स्वरूप असतात बेसिकली ज्यातनं तुमचं प्रोटेक्शन नेहमी होऊ शकतं. नंबर 1 इज तुमच्याकडे सगळे बेसिक लायसन्सेस असायला हवे. तुम्ही जर म्हणता मी या फलाण्या व्यक्तीसाठी कोणतं काम केलेलं आहे, तर त्याच्यासाठी मग त्या काम करण्यामार्फत तुम्ही गव्हर्नमेंटकडे रजिस्टर्ड आहात का? तुमच्याकडे कोणतं लायसन्स आहेत का? तर तुम्ही हो म्हणू शकता. कोणतं लायसन्स आहे? तुमच्याकडे गुमास्ता बनलेला आहे, तुमच्याकडे उद्यम बनलेला आहे. ठीक आहे. हे 2 लायसन्स कंपल्सरी तुमच्याकडे असावे. दुसरा संधिवात तुमचा प्रकार कोणता आहे की जे तुमच्याकडे असला पाहिजे? कोणताही व्यक्तीसोबत जर आपण काम करू, जरी तो आपला खूप विश्वासू व्यक्ती का नाही असो किंवा जर नवीन असो, ओळखी असो किंवा अनोळखी असो, ऑलवेज प्रेफर द मीडियम ऑफ पेपर. नेहमी कोणतंही काम जरी का करायचं आपल्याला, जर कोणता ऑर्डर आहे आपल्याकडे जर येतोय, कोणती आपल्याला वस्तू सप्लाय करायची आहे किंवा जर आपल्याला कोणती सर्व्हिस जर प्रोव्हाइड करायची आहे, तर नेहमी समोरच्याकडनं परचेज ऑर्डर घ्या किंवा वर्क ऑर्डर घ्या. किंवा जर समोरच्याकडे ही गोष्ट अवेलेबल नाही आहे, तर तुम्ही त्यांना एक संधिवात एक फॉर्मॅट द्या. त्यांना सांगा की मला तुम्हाला या वस्तू सप्लाय करायच्या आहेत. तुम्ही पण नवीन, मी पण नवीन. है ना? तर अक्षरशः समोर चलून काय प्रॉब्लेम येता कामा नये म्हणून तुम्ही काय करा, तुम्ही एका लेटर हेडवर मला लिहून द्या म्हणा की तुम्हाला कोणते कोणते फलाणे आयटम माझ्याकडनं पाहिजे आणि कोणत्या रेटवर पाहिजे जे आपण जावानी बोलतो आणि त्या बेसिसवर मग मी तुम्हाला मटेरियल सप्लाय करतो. तर हे एक खूप मोठं प्रूफ होऊन जाते आणि ते जे डॉक्युमेंट आहे ते बाय हँड नको द्यायला लावा. व्हॉट्सअपवर त्यांच्याकडनं घ्या किंवा ईमेलवर त्यांना पाठवायला लावा कि भैया आप मुझे ऐसा ऐसा लिख के दे दो कि आपको ये चीजें चाहिए तो आपकी तरफ से मैं इसको एक्नॉलेज कर लूंगा की आपने मुझे परचेज ऑर्डर दिया हुआ है. हे एक म्हणजे सगळ्यात इम्पॉर्टंट काम आपण नेहमी केलं. जर आपण एक सर्व्हिस प्रोव्हायडर आहे तर समोरच्याला आपण वर्क ऑर्डर मागू शकतो. जर त्याच्याकडे वर्क ऑर्डर नाही आहे तर आम्ही या व्हिडिओच्या मार्फत मी एक वर्क ऑर्डरचा तुम्हाला फॉर्मॅट पण प्रोव्हाइड करतो. त्या फॉर्मॅटमध्ये समोरच्यांनी काय काय काम सांगितलेलं आहे, तुम्ही काय काय काम करणार, तुम्ही किती पैसे घेणार, किती कालावधीत तुम्हाला पेमेंट मिळणार, काय काय टर्म्स अँड कंडिशन आहे, नेहमी तुम्ही त्याला डॉक्युमेंट करून ठेवा. कधी छोटं काम असो की मोठं काम असो, जर समोरच्याचं तुम्हाला इंटेन्शन चेक करायचं आहे की हा आपली फसवणूक तर नाही करणार, आपल्याला छळ तर नाही करणार, तर हा एक ऑल्सो इट इज अ व्हेरी गुड एक्झाम्पल की तुम्ही कोणत्याही सर्व्हिससाठी त्याच्याकडनं वर्क ऑर्डर मध्ये त्याच्याकडनं लिहून घेऊन घ्या की फलाना तुम्हाला काम करायचं आहे, 50,000चं असो की 50 लाखाचा असो की 5 लाखाचा असो. त्याच्यामध्ये एक बेसिक स्टँडर्ड फॉर्मॅट आहे. त्याच्यामध्ये तुम्ही डेट मेन्शन करा, केव्हा बनवतोय, काय काय साईन करतोय, काय काय जबाबदार आहे, काय काय जबाबदार नाही म्हणजे नाही आहे तुमच्या. या वर्क ऑर्डर बनवण्याचा किंवा परचेस ऑर्डरचा फायदा काय की बिझनेसमध्ये नवीन लोकांसाठी खास करून जे काही हिडन गोष्टी असतात ते त्या कागद बनवल्याच्या बेसिसवर तुरंत एकदम समोर येऊन जातात. है ना? जर का तुम्हाला मी एक उदाहरण देतो. माझ्याकडे एक असा केस आला होता की माझे क्लायंट आहेत. त्यांनी एकासाठी गव्हर्नमेंट एक प्रोजेक्टसाठी एक काम केलं. तिथे त्या काम करता करता मग पावसाळा आला. त्यांनी म्हटलं की आप लेबर बुला लीजिए. तर माझ्या क्लायंटने लेबर बोलवले. मग त्यांना म्हटलं की अरे अब जरूरत तो है नहीं लेकिन आप बुला के रखे तो रखो अभी देखते हैं स्टँड बाय. असं करता करता पूर्ण पावसाचा वेळ निघून गेला आणि लेबर 1.5-2 महिने तिथे फक्त खाली बसले. मग समोरची पार्टी ग्रीव्हन्स करायला लागली की काम तर झालं नाही, मग आम्ही तुम्हाला पेमेंट कशाला देऊ, है ना? आणि हे सगळं फक्त तोंडी होतं, कागदावर नाही होतं. तर तिथे कोणत्या कोणत्या व्यक्तीला खूप प्रॉब्लेम फेस करावा लागू शकतो की जर तुम्ही फक्त कोणाकडनं जर तुम्ही फक्त एक उपदेश घेतलेला आहे आणि जर तुम्ही पेपरवर जर डॉक्युमेंट नाही केलं की काम असो की नाही असो, जर का लेबर खाली बसलेली आहे तर तुम्हाला पेमेंट करावे लागेल. तर या केसमध्ये या ग्रीव्हन्सला फाईट करणे खूप कठीण होतं, है ना? म्हणून अशाही उदाहरणार्थ मी आपल्याला सांगू इच्छितो की जर आपण सर्व्हिस प्रोव्हायडर आहे किंवा आपण ट्रेडर आहे, सप्लायर आहे, गव्हर्नमेंटमध्ये जर आपण मटेरियल सप्लाय करतो, काही करतो,
परचेस ऑर्डर किंवा वर्क ऑर्डरच्या अगेन्स्ट हीच काम करायची नेहमी प्रेफरन्स द्या. छोटं मोठं काम 500-1000 रुपयाचं असलं तर ठीक आहे, तुम्ही इग्नोर करू शकता. नेहमी जर पेपर बनवायची संधी नाही तरी पण जिथेही मौका मिळेल, जर आज काम करून दिलं तरी पण तुम्ही असं करू शकता की भैया आज मैंने आपका काम करके दिया, आप नेक्स्ट डे मुझे लेकिन आप वर्क ऑर्डर जरूर देके रखिए, ताकि जब आगे चल के हिसाब होगा तो ये सारी चीजों का ही डॉक्युमेंट रहे, है ना. तर या रीतीने तुम्ही प्रत्येक डॉक्युमेंट तुम्ही मेन्शन करा. तिसरा सगळ्यात मोठं काय पॉइंट आहे, जेव्हा जेव्हा तुम्हाला पेमेंट मिळेल पार्टीकडनं, तुम्ही नेहमी त्यांना पेमेंटचा एक्नॉलेजमेंट द्या. कॅशमध्ये इतके पैसे मिळाले, पक्क्यामध्ये इतके पैसे मिळाले, बँकेत मिळाले, है ना. तर एक गोष्ट नेहमी काय लक्षात ठेवायची, आपण कोणत्याही व्यक्तीला कोणत्याही कामासाठी, जर का आपण नवीन आहे बिझनेसमध्ये किंवा जर आपला रनिंग बिझनेस आहे, तर कोणत्याही व्यक्तीला कोणत्याही कामाला जर आपण पैसे देतो, 10 आउट ऑफ 9 टाइम्स, 100 पैकी 99 वेळेस किंवा 10 पैकी 9 वेळेस तुम्ही नेहमी आणि नेहमी ऑनलाईनचाच वापर करा. बँकेतनं जाऊन त्यांना चेकनी पैसे ट्रान्सफर करा, कितीही अर्जन्सी असो, किंवा त्यांना नेट बँकिंग थ्रू बेनिफिशरी ऍड करा, किंवा त्यांना जर का युपीआय पेमेंट जर त्यांना करायचं आहे, गुगल पे, फोन पे, पेटीएम जसं पण तुम्ही करताय, नेहमी आणि नेहमी ऑनलाईन पेमेंट करा. ऑनलाईन पेमेंट केल्याच्याने नेहमी ट्रेसेबिलिटी असते की समोरच्याला तुम्ही कोणत्या कामाला पैसा दिला की नाही दिला. जो व्यक्ती ज्या कामासाठी पैसा मागतोय त्याच्याच खात्यात पैसे टाका किंवा त्याच्या बिझनेसच्या करंट अकाउंटमध्ये टाका. अनोळखी व्यक्तीच्या खात्यात कधी पण पैसे टाकू नका. जेव्हा पण तुम्ही ऑनलाईन कोणत्याही व्यक्तीला, चाहे नेट बँकिंग थ्रू किंवा तुम्ही युपीआय थ्रू, मोबाईल ऍप थ्रू, जर का तुम्ही केव्हाही तुम्ही पैसे पाठवता, नेहमी ट्रान्झॅक्शनच्या रिमार्क मध्ये मेन्शन करा कोणत्या कामासाठी पैसे दिले आहे. परचेज ऑर्डर, वर्क ऑर्डर, लेबर पेमेंट, सॅलरी पेमेंट, किंवा तुम्ही त्याच्यामध्ये मेन्शन करा जर तुम्ही कोणाला लोन दिलं तर नेहमी मेन्शन करा हँड लोन दिलाय, किंवा जर का तुम्ही 2 दिवसासाठी उसने जरी दिले असेल, कोणाला मित्राला जरी पैसे दिले असेल, तर हा एक तिसरा म्हणजे खूप मोठा प्रकार आहे जो मी सांगू इच्छितो. जे लोक मॅक्सिमम काम ऑनलाईन नाही करत त्या लोकांसोबत छळ व्हायचे चान्सेस खूप जास्त असतात. जे लोक मॅक्सिमम काम कॅशमध्ये करतात त्या लोकांना समोर चालून जर कोणत्या व्यक्तीकडनं जर आपला पैसा वसुली करायचा आहे, किंवा जर समोर चालून आपल्याला कोणत्याही प्रकारचा जर ग्रीव्हन्स, तंटा काही असो, तर मग त्या तंट्याला फाईट करण्यासाठी आपल्याकडे मग काही स्ट्रॉंग बेस राहत. जर का तुम्ही एमएसएमई ऍक्ट मध्ये जर तुम्ही उद्यम रजिस्टर केले आणि जर तुम्ही सरकारकडे नोंद करून घेतली की या फलाण्या व्यक्तीसोबत माझा कोणता तरी असा ग्रीव्हन्स झालेला आहे, पण हा माझे पैसे देतोय किंवा नाही देतोय, त्याच्यासाठी सगळ्यात पहिले जे प्रूफ आहे तेच मागितलं जातं की आपण ऑनलाईन पेमेंट केलाय की नाही. तर मित्रांनो, मी सगळ्यांना सांगू इच्छितो की ऑलवेज अँड ऑलवेज नेहमी ऑनलाईन पेमेंट देण्याचाच प्रकार प्रेफर करा. जर आपण असे व्यक्ती आहेत ज्यांना मोबाईल चालवता येत नाही किंवा ऑनलाईन पेमेंट जमत नाही, तर आपण आपल्या घरातल्या कोणत्या व्यक्तीच्या खात्यात आपण ट्रान्सफर करू शकतो. ठीक आहे, हे एक गोष्ट नेहमी नोंद ठेवा. आणि समोरच्याला जे काही पेमेंट देतो त्याच्याकडनं एक्नॉलेजमेंट नेहमी घ्यावं की त्यांनी पैसे रिसीव्ह केले, सेंड येस और नो, किंवा त्याचा तुम्ही स्क्रीनशॉट त्याला नेहमी पाठवू शकता किंवा नेहमी तो रेकॉर्डेड ठेवा. तर हे 2-3 प्रकार नेहमी लक्षात ठेवायचे जेव्हाही आपण कोणते काम करतो. नंबर 1, आपल्याकडे सगळे बिझनेसचे लायसन्स असायला हवेच, कंपल्सरी. नंबर 2, आपल्याकडे आपण कोणते जर काम करतो, समोरच्याला कोणतीही महागडी वस्तू आपण विकतो, काही करतो, तर वर्क ऑर्डर बनवून घ्या किंवा परचेज ऑर्डर बनवून घ्या. आणि तिसरी हे की ऑलवेज अँड ऑलवेज जर पेमेंट रिसीव्ह करायचं आहे तर ऑनलाईन पण करा, काही प्रॉब्लेम नाही. कॅशमध्ये पण करू शकता. कॅशमध्ये जर कराल तर समोरच्याला एक्नॉलेजमेंट द्या की हा मी पैसे तुमच्याकडनं कॅशमध्ये रिसीव्ह केले. आणि जर पेमेंट करायचं असेल कोणाला पण, कोणती वस्तू विकत घ्यायची आहे, एम्प्लॉयला द्यायचा आहे, रेंट द्यायचा, काही द्यायचं, नेहमी आणि नेहमी ऑनलाईन प्रेफर करा. बँकेतनंच पैसे द्या, ट्रान्सफर करा डायरेक्टली समोरच्याच्या खात्यात. घाई गडबडमध्ये काम करू नका. ठीक आहे, हे 3 संधिवत गोष्टी मी तुम्हाला सांगू इच्छितो. आता चौथा एक मला जे तुम्हाला ज्या टॉपिक बद्दल मला बोलवायचं आहे की अक्षरशः मॅक्सिमम लोकांना जीएसटी हा एक असा शब्द आहे, आपण सगळ्यांनी ऐकलेला आहे, आपल्या सगळ्यांना जीएसटी द्यावा लागतो, भरावा लागतो, है ना. आणि संधिवत कसं आहे की जीएसटी बद्दल खूप साऱ्या लोकांना खूप सारे गैरसमज पण असतात. तर जर का आपण एक नवीन बिझनेसमॅन आहोत, आपण जर एखाद्या बिझनेसची सुरुवात आपण केली, तर यास आपल्याला असं असू शकते का की बाबा आपल्याला जीएसटी द्यावं लागेल का, आपल्याला जीएसटी कंपल्सरी आहे का की नाही आहे, जीएसटीचे फायदे काय, जीएसटीचे नुकसान काय. तर मी हे सगळं आपल्याला शॉर्टमध्ये सांगू इच्छितो. नंबर 1, जीएसटीचं नुकसान कोणतं नाहीये. जर आपण टॅक्स भरतो
त्याच्याने गव्हर्नमेंटला रेव्हेन्यू कलेक्शन होते आणि त्या कलेक्शनच्या थ्रू गव्हर्नमेंट वेगवेगळ्या स्कीम मध्ये आपल्याला बेनिफिट देते. तर यास इम्पॉर्टंट समजणारी गोष्ट कोणती आहे, जर का आपण कोणत्या नवीन बिझनेसची सुरुवात करतो तर आपल्याला जीएसटी रजिस्ट्रेशन करणं कंपल्सरी आहे का? नाही, कंपल्सरी बिलकुल नाही आहे, हे मी सगळ्यांना सांगू इच्छितो. का कंपल्सरी नाही? कारण की त्याच्यामध्ये सर्टन लिमिट दिलेले आहे आणि त्या लिमिटच्या नंतर जर आपण क्रॉस करतो, आपण कोणती लिमिट, एक मॉनिटरी लिमिट आहे, त्यानंतरच आपल्याला जीएसटीचं रजिस्ट्रेशन करणे आपल्यासाठी कंपल्शन होतं. महाराष्ट्रामध्ये ती लिमिट कशी आहे मी सांगतो. जर आपण एक सर्व्हिस प्रोव्हायडर आहे, आपण प्युअरली फक्त सर्व्हिस प्रोव्हाइड करतो, तर त्या केसमध्ये एका वर्षात, म्हणजे एका वर्षाचा अर्थ आहे फायनान्शियल इयर, आणि फायनान्शियल इयर म्हणजे एप्रिल पासून मार्च पर्यंत. जसं आपण आता हा व्हिडिओ आपण रेकॉर्ड करताय एप्रिल मध्ये 2025 मध्ये, तर हा फायनान्शियल इयर कुठनं सुरू झाला? 1 एप्रिल 2025 पासून आणि संपेल केव्हा? 31 मार्च 2026 ला. तर या 12 महिन्याच्या कालावधीत जे काही घडणार त्याला एक फायनान्शियल इयर म्हटलं जाते. नंबर 2, एका फायनान्शियल इयर मध्ये जर आपण एक सर्व्हिस प्रोव्हायडर आहे आणि आपण कोणत्याही कामासाठी सगळ्यांच्या समोरच्याला जर आपण कोणती सर्व्हिस प्रोव्हाइड करतो, तर त्या केसमध्ये जीएसटी रजिस्ट्रेशन जर घ्यायचं आहे तर त्याची टर्नओव्हर लिमिट 20 लाख रुपीज आहे सर्व्हिस प्रोव्हायडरसाठी, है ना. आणि इतक्यात मला म्हणजे आढळत नाही की आता इतक्यात ही जर लिमिट जर का चेंज झाली असेल, है ना. आणि जर का आपण ट्रेडर आहोत किंवा आपण मॅन्युफॅक्चरर आहोत किंवा आपण जसं होलसेलचं जर आपलं काम आहे, तर 40 लाख रुपयाची लिमिट आहे. तर 20 लाख सर्व्हिस प्रोव्हायडरसाठी आणि 40 लाख रुपीज मॅन्युफॅक्चरर म्हणा किंवा तुम्ही होलसेलर म्हणा किंवा तुम्ही ट्रेडर म्हणा, या सगळ्यांसाठी एक अशी लिमिट दिलेली आहे की या लिमिट पर्यंत जर तुमचा एका वर्षामध्ये जर व्यवहार आहे, जर तुम्ही परचेस केलेला आहे आणि मटेरियल जर तुम्ही विकलेलं आहे या लिमिटच्या आतमध्ये, तर तुम्हाला जीएसटी रजिस्ट्रेशन करायची अत्यंत बिलकुल काहीच आवश्यकता नाही. जर का तुमच्या वर्षभरात काम 20 लाखाचे वर निघून जाणार किंवा 40 लाखाच्या वरती जर का तुमचं काम निघून जाणार, त्या केसमध्ये मग तुम्हाला कंपल्सरी रजिस्ट्रेशन करावं लागेल. ठीक आहे. आणि ही जी 40 लाखाची लिमिट आहे ही प्रत्येक वर्षी हे रिन्यू होत राहते. रिन्यू होत राहते म्हणजे कशी, मी तुम्हाला सांगतो. उदाहरणार्थ जर या वर्षी जर तुम्ही एक ट्रेडर आहे, उदाहरणासाठी मी आता सांगितलेलं आहे, ट्रेडरसाठी 40 लाख, सर्व्हिस प्रोव्हायडरसाठी 20 लाख. आणि जर तुम्ही दोन्ही काम करता तर मग कोणती लिमिट आहे? दोन्ही जर तुम्ही काम करता तर मग तुम्ही 40 लाख रुपयाची लिमिट तुम्ही अज्युम करून काम करू शकता, असं माझं मत आहे. जर यावर्षी तुमचं मात्र 30 ते 35 लाखाचं काम झालं, तर मग नेक्स्ट इयर तुम्हाला करावं लागेल का? नाही करावं लागेल. नेक्स्ट इयर पुन्हा जसं एप्रिल येणार 2026 मध्ये, त्यावेळेस मग पुन्हा तुमचं ते 0 पासून सुरू होणार, 0 पासून काउंट होणार. तर त्या केसमध्ये जर तुम्ही रजिस्ट्रेशन केलं तर तुम्हाला, मला नाही वाटत की तुम्हाला म्हणजे कोणते तुम्हाला म्हणजे कंपल्शन असं असणार, मला असं वाटतं, है ना. आणि या लिमिट मार्फत असं आहे की एकदा जर तुम्ही रजिस्ट्रेशन करून घेतलं स्वतः, जर ही लिमिट तुमची क्रॉस झाली, मग नेक्स्ट इयरला जरी तुमचा व्यवसाय 40 लाखाच्या खाली असेल तरी पण तुम्हाला कंपल्सरी जीएसटी द्यावाच लागेल. म्हणजे याच्यामध्ये मित्रांनो कोणत्याही प्रकारचा सुटका येता कामा नये, है ना. मी तेच तुम्हाला सगळ्यांना मी सांगू इच्छितो की बेसिकली जर एकदा तुम्ही रजिस्ट्रेशन केलं जर जीएसटी मध्ये खास करून, तर 40 लाखाची लिमिट जी आहे किंवा 20 लाखाची लिमिट जी आहे सर्व्हिस प्रोव्हायडरसाठी, जर ती एकदा लिमिट क्रॉस झाली त्यानंतर तुम्हाला कंपल्सरी रजिस्ट्रेशन करावं लागेल. मग समोरच्या वर्षात काय होणार किंवा समोर चालून जर तुमचा तो व्यवसाय राहिला की नाही राहिला किंवा तेवढी तुमची टर्नओव्हर, तुमचा तेवढा उलाढाल ज्याला म्हणतो आपण मराठीत, ते जर नाही असलं तर मग काय, तरी पण तुम्हाला ते रजिस्ट्रेशन पाळावं लागेल. जर का तुम्ही तो व्यवसाय जर का तुम्ही बंद केला, जर तुम्ही क्लोज करताय तो बिझनेस, त्या केसमध्ये तुम्ही रजिस्ट्रेशन चालू, म्हणजे जे चालू तुमचं रजिस्ट्रेशन ते तुम्ही बंद करू शकता, त्याला तुम्ही कॅन्सलेशनसाठी टाकू शकता. जर तुमचा व्यवसाय सुरू आहे, जरी तुमचा 4-5 लाखाचा टर्नओव्हर असो, समोर चलून व्यवसाय कमी झाला तरी पण तुम्ही त्या लिमिटमधून मग बाहेर निघू नाही शकता. याच कारणाने मी तुम्हाला सांगू इच्छितो की जे काही रजिस्ट्रेशन करत आहे, जर का छोटंसं जरी काम असेल त्यासाठी प्रत्येक कामाला रजिस्ट्रेशन घेणे गरजेचं आहे का नाही, सगळ्यात पहिले आपण हे पाहावं की आपण त्या पर्टिक्युलर लिमिटमध्ये आपण आहो का रजिस्ट्रेशनच्या. जर त्या टर्नओव्हर लिमिटमध्ये जर आपण नाही बसत आहे तर मग काही प्रॉब्लेम नाही. 10-20 लाखाचं जर आपलं काम आहे सिंपल, तर त्या केसमध्ये तुम्ही रजिस्ट्रेशन नाही पण केलं तरी चालेल. आता याला हे जे मी तुम्हाला माहिती देतोय त्याला काही काही एक्सेप्शन आहेत. एक्सेप्शन कसे आहेत? जीएसटी कायद्यामध्ये असं दिलेलं आहे, जर का तुम्ही तुमच्या स्टेट सोडून जर बाहेरच्या स्टेटमध्ये जर तुम्ही काम करता, जसं तुम्ही महाराष्ट्रात राहता, तुमचा बिझनेस जर इथे रजिस्टर्ड आहे
आणि जर तुम्ही इथनं काही मटेरियल बनवून जर तुम्ही दुसऱ्या स्टेटमध्ये विकताय, सहसा गुजरातला, मध्य प्रदेशला, दिल्लीला, साऊथला, कुठे पण म्हणा, है ना, त्या केसमध्ये ही 40 आणि 20 लाखाची लिमिट तुमची कारगर नाही राहणार. त्या केसमध्ये ही जी लिमिट आहे तुमची म्हणजे कॅन्सल होऊन जाते. त्या केसमध्ये जरीही तुम्ही 1 लाख रुपयाचं मटेरियल का नाही विकलं आणि तुम्ही स्टार्टअप आहे तुमचं, तरीही मग तुम्हाला कंपल्सरी जीएसटी रजिस्ट्रेशन करावं लागेल. इंटरस्टेट जे सेल असते, एका स्टेट पासून दुसऱ्या स्टेट पर्यंत, त्या केसमध्ये जीएसटीचं रजिस्ट्रेशन असलं आणि जीएसटीचं बिलिंग बनवणं कंपल्सरी. जर असं काही आपण काम करून घेतलेलं आहे आणि आपल्याला माहित नाही होतं, मग आता काय जर आपल्याला माहित पडलेलं आहे तर तुरंत रजिस्ट्रेशन घेऊन घ्यावे आणि त्याला प्रॉपरली आपण डिक्लेअर करावं, है ना. नुकताच कसं आहे की जीएसटी मध्ये जेव्हापर्यंत पुष्कळ लोकांना म्हणजे काही प्रॉब्लेम नाही होत, त्यापर्यंत लोक ह्या ऍक्टला लक्ष देत नाही, है ना. म्हणून कसं आहे की आपल्याला सहसा म्हणजे या गोष्टीवर लक्ष ठेवणं खूप गरजेचं आहे की जीएसटी मध्ये म्हणजे आपल्याला लक्ष दिल्यामार्फत आपण त्या पर्टिक्युलर लिमिटमध्ये येतो का की नाही हे लक्षात असणं खूप गरजेचं आहे. तर 2 लिमिट आहेत बेसिकली. सर्व्हिस प्रोव्हायडरसाठी 20 लाख, ट्रेडर आणि मॅन्युफॅक्चररसाठी आहे 40 लाखाची लिमिट. आणि त्यासोबत तुम्हाला हे पण लक्षात ठेवायचं आहे, जर तुम्ही स्टेटच्या बाहेर जर काम करताय तर त्या केसमध्ये तुम्हाला हे लिमिट ऍप्लिकेबल होत नाही. तुम्हाला डायरेक्टली रजिस्ट्रेशन मध्ये स्वतःला रजिस्टर करावे लागेल. आता जीएसटी ऍक्ट मध्ये समोरच्याकडे जीएसटीचा नंबर आणि तुमच्याकडे नाही आहे, तर मग समोरचा म्हणतोय की तुम्हाला जीएसटीचं बिल मला तुम्ही बिल बनवून द्या, तुम्ही नाही दिलं तर असं नाही चाललं. तर त्या केसमध्ये काय केलं पाहिजे? त्या केसमध्ये तुम्ही एक डिक्लेरेशन देऊ शकता की माझं जे वार्षिक उत्पन्न आहे, माझी जी इयरली टर्नओव्हर आहे, माझी जी इन्कम आहे, है ना, जे काही मी सेल करतो, मटेरियल किंवा सर्व्हिस प्रोव्हाइड करतो, ते 20 लाखाच्या वरने किंवा ते 40 लाखाच्या वरने केलेली आहे. त्याच कारणीभूत मला जे जीएसटीचं रजिस्ट्रेशन आहे ते कंपल्सरी नाही, असं सांगून तुम्ही बिलकुल आरामात आपलं समोरच्याला डिक्लेरेशन देऊ शकता. त्या व्यतिरिक्त मित्र, काही असे डिपार्टमेंट किंवा काही असे बिझनेसेस असतात ज्याच्यामध्ये जर काही नाही असलं तरी पण जीएसटी घेणं खूप कंपल्सरी होऊन जाते. त्या केसमध्ये माझा हा सल्ला आहे की तुम्ही घेऊन घ्या जीएसटी. तुम्ही तिथे अवॉइड नाही करू शकत. कारण की जर मार्केट कॉम्पिटिटिव्ह आहे खूप आणि तुम्ही ज्या फील्डमध्ये व्यवसाय करताय तिथे जर जीएसटीचं बिल इश्यू करणं कंपल्सरी आहे, तर त्या केसमध्ये ही 40 लाखाची लिमिट असो की नाही असो, मग तर तुम्हाला घ्यावंच लागेल, है ना. तर याच्यासाठीही स्वतःहून अप्लाय करण्याव्यतिरिक्त कोणत्याही चांगल्या काउन्सिलर सोबत सल्ला घेऊन प्रॉपरली आपले पूर्ण डॉक्युमेंट चेक करून घेऊनच जीएसटीचं रजिस्ट्रेशन करणे खूप जास्त गरजेचं आहे. कारण की जर तुम्ही रजिस्ट्रेशन केलं आणि त्यानंतर जर तुम्ही रिटर्न मंथली किंवा क्वार्टरली जर तुम्ही वेळेवर फाईल नाही केले आणि अक्षरशः जर का तुम्ही बिल इश्यू करून दिले, तर त्या केसमध्ये तुम्हाला खूप प्रॉब्लेम होऊ शकते. तुम्हाला हेवी फाईन आणि पेनल्टी तुम्हाला लागू होणार. ठीक आहे. तर तसं आता आपण जीएसटीच्या रजिस्ट्रेशनचे फायदे आपण समजलोय आणि आपल्याला का बरं कंपल्सरी हे समजलोय. तर आता आपण शॉर्टमध्ये हे पण समजूया की जीएसटीचं जर रजिस्ट्रेशन करायचं आहे आपल्याला, तर त्याच्यामध्ये आपल्याला कंपल्सरी डॉक्युमेंट कोणते लावावे लागतील किंवा असं कंपल्सरी आपल्याकडे काय म्हणजे असावं की ज्या बेसिसवर आपण प्रूव्ह करू की आपण पर्टिक्युलर कामाचं आपण पर्टिक्युलर नेचर ऑफ आपलं बिझनेस आहे. तर रजिस्ट्रेशनला कंपल्सरी एक तर तुमचं नाव, ठीक आहे, स्वतःच्या नावावर किंवा घरच्या कोणत्या नावावर किंवा फर्मच्या नावावर पार्टनरशिप डीड लागेल. कंपनी असली तर तुम्हाला एमओए मेमोरंडम वगैरे सबमिट करावं लागेल. त्यानंतर सगळ्यांचं केवायसी, तुमचा ऍड्रेस प्रूफ आणि जिथनं तुम्ही काम करताय जीएसटी साठी त्या जागेचं तुम्हाला किरायापत्र किंवा संमतीपत्र, जर का आपल्याला किरायाने जर आपण आपली स्वतःची जागा आहे, आपण आपल्या कोणत्या नातेवाईकाकडनं जर रेंट फ्री घेतोय, तर त्या जागेतनं आपल्याला मग एक संमतीपत्र बनवून तिथे अटॅच करावं लागतं. ठीक आहे. या व्यतिरिक्त तुम्हाला आपल्या बँकेची डिटेल तिथे जमा करावी लागते. ठीक आहे. प्रोप्रायटरच्या केसमध्ये मी सांगू इच्छितो, जर का तुम्ही प्रोप्रायटर आहे, तुम्ही गुमास्ता आणि उद्योग आधार बनवलेला आहे आणि जर तुम्हाला करंट अकाउंट नाही उघडला तुम्ही, तरी काम चालेल का? बिलकुल चालू शकतं. प्रोप्रायटरला पूर्ण सूट असते. प्रोप्रायटर आपला जे स्वतःचा व्यवसाय आहे तो सेव्हिंग्ज खात्यामध्ये पण चालू शकतो. पण जेणेकरून बँकेचा किंवा बिझनेसेसचा हा प्रेफरन्स असतो की बाबा सेव्हिंग सेपरेट असावं आणि करंट अकाउंटमध्ये बिझनेसचे व्यवहार सेपरेट असावे. त्याच कारणाने लोक प्रेफर करतात की प्रोप्रायटरशिपमध्ये पण करंट अकाउंट उघडला पाहिजे. पण प्रोप्रायटरसाठी सिमिलरली असं काहीच म्हणजे कंपल्शन नाही. हा, प्रोप्रायटर व्यतिरिक्त जर काय फर्म आहे किंवा कोणती संस्था आहे तुमची किंवा कोणती कंपनी आहे किंवा तुमचा कोणता बचत गट आहे, मग तर करंट अकाउंट तुम्हाला बिलकुल कंपल्शन आहे. पण प्रोप्रायटरसाठी हा कंपल्शन नाही. तर जीएसटी साठी केवायसी, तुमचा ऍड्रेस प्रूफ, लाईट बिल, टॅक्स पावती, ते पण करंट डेटचे किंवा करंट महिन्याचे किंवा मागच्या एखाद्या महिने जुने, आणि रेंट एग्रीमेंट तोही रजिस्टर्ड वाला आता कंपल्सरी झालाय.
किंवा संमतीपत्र, जर तुम्ही रेंट फ्री जर जागा घेतलेली आहे तर ह्या पर्टिक्युलर 5-6 जे डॉक्युमेंट आहेत त्या डॉक्युमेंटच्या लिस्टच्या थ्रू तुम्ही जाऊन आपलं जीएसटी अप्लाय करू शकता. त्याच्यामध्ये पण स्वतःहून करण्यापेक्षा कोणत्या टॅक्स कन्सल्टंटचा, सीएचा किंवा कॉस्ट अकाउंटंटचा सल्ला घेतलेला बरा. हे नेहमी माझी एक म्हणजे एक ऍडवाइस असते. जीएसटी एकदा रजिस्ट्रेशन केलं, वेळेवर रिटर्न फाईल करा. जीएसटीला बिलकुल सिरियसली घ्या, कारण की जीएसटी जे ऍक्ट आहे त्याच्यामध्ये जो कंप्लायन्स आहे तो बिलकुल मजाक नाहीये. आणि सहसा जर आपला नवीन बिझनेस आहे आणि जर आपण जीएसटी नाही भरतोय रजिस्ट्रेशन केल्यावर पण, तर मग तुमच्या बिझनेस प्रोफाईलमध्ये हा खूप मोठा एक निगेटिव्ह रिमार्क असू शकतो. तर मित्र हो, याच मार्फत मी तुम्हाला सांगू इच्छितो की हे 2 ते 3 कंपल्सरी रजिस्ट्रेशन आहे. गुमास्ता, उद्यम आणि जीएसटी. हे 2 ते 3 बेसिक तुमच्याकडे असलेच पाहिजे. जीएसटी साठी तर कंपल्शन नाही आहे, कारण की त्याच्यासाठी टर्नओव्हर लिमिट दिलेली आहे. पण गुमास्ता आणि उद्यम जर का तुमचा 1,00,000 रुपयाचा जरी व्यवसाय काय नाही असो, तुम्ही कंपल्सरी बनवलाच पाहिजे माझ्या हिशोबाने. या व्यतिरिक्त मी तुम्हाला सांगू इच्छितो, मी बेसिकली नागपूरमधून बिलॉंग करतो. मी एक टॅक्स कन्सल्टंट आहे. माझं नाव अभिजित आनंद आहे. मी ब्लू डायमंड एंटरप्रेन्योर क्लबच्या मार्फत हा आणि वर्कशॉप हे जे चॅनल आहे या मार्फत मी तुम्हाला ही आजची माहिती सगळी देतोय. आम्ही नागपूर बेस्ड आमचं बिझनेस ग्रुप आहे. बेसिकली याच्यामध्ये आम्ही एक छोटी इकॉनॉमी तयार करायचा आमचा एक प्रयत्न होता, ज्याच्यामध्ये आम्ही असे लोक आहेत ज्यांना नवीन बिझनेस सुरू करायचे किंवा त्यांचा नवीन बिझनेस आहे किंवा एक्झिस्टिंग बिझनेस आहे, पण त्यांना चॅलेंजेस येतात जीएसटी रिलेटेड, लोन रिलेटेड, अकाउंटिंग रिलेटेड, आणि बिझनेसमध्ये त्यांना मोठे मोठे कॉम्पिटिशन आहे, त्यांना मौका मिळत नाही. तो स्वतःला प्रेझेंट कसं करायचं, आपला बिझनेस कसा वाढवायचा, जनसंपर्क कसा वाढवायचा, या सगळ्या उद्देशाने आम्ही हा ग्रुप तयार केलेला आहे नागपूरमध्ये. आमची एक बेसिक रजिस्ट्रेशन फीस आहे, जे तुम्हाला लाईफ टाईमला मात्र 2,000 रुपये पे करावं लागते आम्हाला. त्या फीस पे केल्याच्या नंतर आम्ही नागपूरमधनं इथनं तुमचं नाव आणि तुमची मेंबरशिप आम्ही रजिस्ट्रेशन घेतो आणि बदल्यामध्ये आम्ही तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट आम्ही तुम्हाला गुमास्ता बनवून देतो. आम्ही फ्री ऑफ कॉस्ट तुम्हाला उद्योग आधार बनवून देतो. आम्ही फ्री ऑफ कॉस्ट तुम्हाला फूड लायसन बनवून देतो. फूड लायसन बेसिकली कोणाला लागते, ज्यांचं खाण्यापिण्याचा जर कोणता व्यवसाय आहे किंवा हॉटेल आहे, रेस्टॉरंट आहे किंवा जर कोणाचं मेडिकलचं दुकान आहे, तर फूड अँड ड्रग म्हणजे एकच एक अथॉरिटी तिथनं इश्यू होते. तर गुमास्ता, उद्यम, फूड अँड ड्रग लायसन्स, ठीक आहे. आणि चौथं जीएसटीचं रजिस्ट्रेशन. हे पण आम्ही सगळे 4ही रजिस्ट्रेशन मात्र तुम्हाला एक सिंपल 2,000 रुपयाच्या मेंबरशिप मध्ये आम्ही तुम्हाला सगळं काही फ्री ऑफ कॉस्ट करून देतो. त्या व्यतिरिक्त 5वी सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट जी आम्ही तुम्हाला प्रोव्हाइड करतो या क्लब थ्रू, ती आहे काउन्सिलिंग. आता काउन्सिलिंग आणि संधिवत म्हणजे सल्ला आणि सल्लागार सोबत बोलणे, हे मला असं वाटतं की हे इतकं जास्त गरजेचं आहे आजच्या तारखेत. कारण की जेव्हा खूप सारे मीडियम अवेलेबल असतात कोणत्याही प्रत्येक कामासाठी, तर त्या मीडियम मधनं कोणता म्हणजे प्रकार आपण चूज केला पाहिजे हे नेहमी खूप जास्त कन्फ्युजिंग असतं. तर जर कोणी तुमच्याकडे नेहमी जर कोणता जर सल्ला देणारा जर चांगला व्यक्ती नेहमी अवेलेबल असेल किंवा असा पर्टिक्युलर ग्रुप असेल, तर त्याच्यामध्ये काय असते की तुम्ही फ्रीली आपली प्रॉब्लेम शेअर करू शकता कि बाबा मुझे ये इस टाइप की तकलीफ हो रही है, ये मेरा लाइसेंस बन रहा है नहीं बन रहा है, क्या होना चाहिए क्या नहीं होना चाहिए, या मुझे लेबर के साथ में प्रॉब्लम हो रहा है, डिपार्टमेंट में प्रॉब्लम हो रहा है. तर अशा जर तुम्ही क्लबमध्ये कोणते मेंबर आहे तर तुम्ही आपल्या प्रॉब्लेम तिथे फ्रीली शेअर करू शकता. तिथून तुम्हाला मदत मिळेल, तिथं तुम्हाला चांगला सल्ला मिळेल. हे क्लबची आणि छोट्या एक बिझनेस असोसिएशनची खूप चांगली म्हणजे ताकद असते. आणि यू विल ऑलवेज हॅव समबडी टू बॅक यू अप. म्हणजे कोणत्याही प्रोग्रामचा म्हणजे जसं आम्ही वेगवेगळे आम्ही जसे प्रोग्राम आम्ही वर्षभरात आम्ही वर्कशॉप ऑर्गनाईज करतो, त्या वर्कशॉपमध्ये पण तुम्ही येऊन त्याच्या वर्कशॉपचं बेनिफिट घेऊ शकतात. आम्ही अकाउंटिंग, जीएसटी, गव्हर्नमेंटचं ई मार्केटिंग पोर्टल आहे, त्याच्यानंतर तुमचं काय म्हणते आपला इन्कम टॅक्स आहे, सेव्हिंग्ज आहे, त्याच्यानंतर इन्व्हेस्टमेंट झाला, म्युच्युअल फंड झाला, ह्या सगळ्या वेगळ्या वेगळ्या प्रकारचे टॉपिक आहे. पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट आहे, पब्लिक स्पीकिंग आहे, मार्केटिंग आहे आणि डिजिटल मार्केटिंग आहे. आम्ही ह्या सगळ्या टॉपिकवर आम्ही नागपूरमध्ये आमची वर्कशॉप आम्ही कंडक्ट करतो. जर का तुम्ही आमच्या क्लबमध्ये मेंबर बनले तर सहसा मात्र तुम्हाला नॉमिनल 50 किंवा 100 रुपयाच्या नॉमिनल फीसमध्ये तुम्हाला एंट्री मिळणार आमच्या क्लबच्या प्रोग्राममध्ये, आणि तुम्ही पूर्ण त्या वर्कशॉपचा आनंद घेऊ इच्छिता म्हणजे घेऊ शकता. तर मी सगळ्यांना हे सांगू इच्छितो की जर आपण विदर्भातनं बिलॉंग करता, जर आपण हा व्हिडिओ पाहतायत किंवा जर आपण नागपूर किंवा नागपूरच्या जवळपासच्या भागातनं आपण आहात, तर तुम्ही हमखास आम्हाला कॉन्टॅक्ट करू शकता. किंवा महाराष्ट्रातल्या कोणत्या भागातनं जरी आपण आहात, आम्ही महाराष्ट्रात म्हणजे कुठे आम्ही काम करू शकतो इझिली. इट इज व्हेरी म्हणजे आपलं इज ऑफ डुईंग बिझनेस खूप जास्त आहे आपल्या भारतात. आता आपण कुठेही कोणता व्यवसाय करू शकतो. तर आम्ही ह्या सगळ्या प्रकारच्या लायसन्सेसला तुम्हाला आम्ही मदत करू शकतो. तर मी या व्हिडिओच्या थ्रू मी आवाहन करू इच्छितो
की ज्यांना कोणाला जसं म्हणजे 4 ते 5 जे तुमचे बिझनेस लायसन्सेस आहेत, तर त्या फ्रीमध्ये बनवायचे असेल किंवा जर तुम्हाला गव्हर्नमेंट टेंडरिंगमध्ये जायचं आहे, ज्याच्यासाठी जेम पोर्टल आहे, ई-मार्केट पोर्टल ज्याला म्हणतात गव्हर्नमेंटचं. त्याच्यामध्ये जर का तुम्हाला रजिस्ट्रेशन करायचं आहे, तो खूप एक म्हणजे मोठा सेपरेट टॉपिक आहे. त्याबद्दल मी समोर-समोर पण सांगणार तुम्हाला, संधी मिळता. तर त्या रजिस्ट्रेशनला पण आम्ही तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट आम्ही करून देऊ शकतो. तर ह्या सगळ्या प्रकारचे आमचे बेनिफिट आहेत जर तुम्ही आमच्या क्लबला जोडाल इथे नागपूरला. सहसा जर तुम्ही नाही आले तरी चालेल, काही हरकत नाही. आम्ही फोनवर कॉन्टॅक्ट करून पण आम्ही पुष्कळ लोकांना सल्ला देतो, आम्ही मदत करतो. तर या व्हिडिओच्या मार्फत जर माझा मोबाईल नंबर या व्हिडिओमध्ये मेन्शन आहे तसा, तर त्याच्या थ्रू तुम्ही सगळे मला कॉन्टॅक्ट करून कसल्याही प्रकारचे मला तुम्ही सल्ले विचारू शकता. आणि यासोबत मी आपले वक्तव्य इथे मी थांबवतो. मी कदम सरांचा आणि मी वर्कशॉपचा मी खूप-खूप आभारी आहे, की त्यांनी हा खूपच छान म्हणजे चांगला इनिशिएटिव्ह घेतलेला आहे, की आजच्या तारखेत म्हणजे फ्री ऑफ कॉस्ट आपल्याला म्हणजे ही इन्फॉर्मेशन मिळत आहे, की कोणते आपल्याकडे लायसन्स असावे किंवा नाही असावे आणि आपण कोणत्या-कोणत्या प्रकारच्या बिझनेसमॅन सोबत बोलून आपण म्हणजे संधिवत आपण आपल्या जे आपले जे विजन आहे ते आपण कसं अजून चांगल्याने आपण डेव्हलप करू शकतो. यासाठी हा प्लॅटफॉर्म तुमच्या साठी सगळ्यांसाठी हा अवेलेबल आहे. सो आय एम व्हेरी थँकफुल टू वर्कशॉप अँड आय एम अल्सो व्हेरी थँकफुल टू ब्लू डायमंड एंटरप्रेन्योर क्लब BEC की ज्यांच्या मार्फत मला ही संधी मिळाली. सो थँक सो मच. या चॅनलला मी सगळ्यांना सांगू इच्छितो लाइक, शेअर अँड सबस्क्राईब. सो थँक